शुभविवाह या मालिकेच्या 5 मार्चच्या भागामध्ये आता इकडे अथर्व आणि मानसी आपण काढलेली रांगोळी पुसायला निघतात। त्याच वेळेला तिकडे आता भूमी येते आणि खबरदार काय चाललंय तुमच्या दोघांचं। यावरती मानसी म्हणते, ताई तूच म्हटली होतीस ना की हे लग्न मान्य नाही तुला, म्हणून आम्ही हे लग्न मोडायला निघालोय। भूमी म्हणते, हो मी म्हटले होते, पण तुला मला समजवता येत नाही का, तुला मला मनवता येत नाही का। तुम्ही दोघं एकमेकांवरती इतकं प्रेम करताना मग मला मनवण्याचं साधं सोपं काम सुद्धा तुम्हाला जमलं नाही का। असं कसं तुम्ही दोघं जण करू शकता। असं म्हणत भूमी खूप ओरडते आणि मला हे लग्न मान्य आहे। मी तुमच्या दोघांचं प्रेम पाहिलेलं आहे, तुमच्या दोघांचं प्रेम पाहता मी तुमच्या लग्नाला परवानगी देते। असं म्हणत फायनली भूमीने मानसी आणि अथर्व या दोघांच्या लग्नाला परवानगी दिल्यावरती दोघं खुश होतात। आता भूमीला मिठी मारतात। आकाश हे सगळं पाहत असतो आणि आकाश म्हणतो, भूमी मला माहिती होतं, म्हणजे खऱ्या प्रेमाची जीतच होणार, तुला खरं त्यांचं प्रेम समजणार, कारण तुझ्या मनात सुद्धा खरं प्रेम आहे ना। असा विचार करत आकाश आता खूप खुश होतो। मग भूमी घरी येते आणि सगळ्यांना आपला निर्णय सांगते, मला हे लग्न मान्य आहे। यावरती माधवराव म्हणतात, कसं आहे ना, या लग्नाबद्दल ज्याप्रमाणे तुझं मत बदललं ना त्याचप्रमाणे आकाशरावांबद्दल सुद्धा तुझं मत बदलेल, मला खात्री आहे। या सगळ्यामध्ये तू आकाशरावांच्या बद्दल पॉझिटिव्ह विचार करशील याची सुद्धा मला खात्री आहे। भूमी सांगते, बाबा अथर्व हा खरा आहे, त्यामुळे माझं त्याच्याबद्दलचं मत बदललं असलं तरी सुद्धा आकाशबद्दल माझं मत बदलणार नाही, हे मात्र खरं। तुम्ही माझ्यावरती यावरती कोणत्याही बाबतीत प्रेशर टाकू नका। माधवराव म्हणतात, कसं आहे ना भूमी, आकाशबद्दल तुझ्या मनामध्ये इतका राग का आहे। भूमी म्हणते, कारण आकाशचं खरं रूप मला माहिती आहे। आणि भूमी गप्प बसते। माधवराव विचार करतात, आकाशचं खरं रूप समजण्याइतकं हिला काय समजलं आहे। माधवरावांना काहीच कळत नाही आणि ते भूमीला म्हणतात, काय झालंय, तुला आकाशबद्दल काय समजलंय। मग भूमी विचार करते, आत्ता जर का मी आकाशबद्दल काय समजले हे यांना सांगितलं तर उगाचच बाबांना चिंता वाटेल आणि कदाचित ते मनू आणि अथर्वचं लग्न मोडतील, त्यामुळे मला आत्ता तरी बाबांना काही सांगायला नको। तोपर्यंत इकडे आता पौर्णिमा म्हणत असते की बघितलंस या भूमीचं चाललंय काय ते, रागिणी आणि इकडे निलांबरी यांचा हा डावच असतो। निलांबरी म्हणते, कसं आहे ना, अगं रागिणी ताई तिकडे आहेत ना, तिकडे आकाशच्या बद्दल कसं वाईट भरवायचं हे बघतील आणि आपण घरातून बघायचं, म्हणजे दोन्हीकडून आकाशबद्दल भूमीच्या मनामध्ये वाईट असेल ना तर भूमी सासरी काही जाणार नाही आणि मग आपलंच इकडे राज्य चालणार आहे, म्हणजे तू तिकडे आरामात राज्य करू शकशील। त्यामुळे आकाशबद्दल भूमीच्या मनामध्ये वाईटच भरवायचं आहे, त्यामुळे तू काळजी करू नको, जे चाललंय ते आपल्या पथ्यावरती चाललंय। असं म्हणत रागिणी आता मात्र इकडे प्लॅन करत असते आणि इकडे निलांबरी प्लॅन करत असते। दोघींचा प्लॅन अचूक चाललेला असतो। त्यातच आता बॅगा वगैरे भरून राजा काका बाहेर पडलेले असताना आजी म्हणते, राजाभाऊ अहो तुम्ही तरी रागिणीला समजवा, काय तिच्या मनामध्ये खूळ भरलंय। रागिणी घर सोडून निघालेली असते। राजा काका म्हणतात, आई बघितलत ना, अहो ती तुमचं ऐकत नाही, तिथे माझं काय ऐकणार। मी तिला समजवण्याचा प्रयत्न केला की असं तडकाफडकी करू नकोस, पण ती ऐकायला काही तयारच नाहीये। आजी म्हणते, राजाभाऊ अहो आकाश कसं हे सगळं सहन करेल। तेवढ्यात आकाश आणि आता अथर्व दोघं जण घरी येतात। त्यावरती अथर्व म्हणत असतो, खरंच मला तर ही अशक्यप्राय गोष्ट वाटत होती, पण आकाश तू न हे सगळं करून दाखवलंस, मला खरंच तुझं खूप कौतुक वाटतं। आकाश म्हणतो, हे सगळं मी भूमीकडनंच शिकलोय, म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये हार न मानता पुढेच जात राहायचं, आपला हेतू साध्य करायचा, हे मी भूमीकडूनच शिकलेलो आहे। आणि मला खात्री आहे ज्याप्रमाणे तुमच्या प्रेमाला तिने होकार दिलाय त्याचप्रमाणे ती माझा पण स्वीकार करेल। सगळ्यात पहिलं माझ्यावरचा राग जाईल, मला स्वीकार करेल आणि तिला जुन्या गोष्टी आठवतील। यावरती अथर्व म्हणतो, खरंच तुझ्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे बरं का। असं म्हणत दोघं जण आता मात्र ही गुड न्यूज आपण घरच्यांना जाऊन सांगूया की भूमी ह्या लग्नाला तयार झाले। असं म्हणत घरामध्ये येतात आणि घरामध्ये खूप साऱ्या बॅगा भरलेल्या बघून आकाश म्हणतो, आजी हे काय ग, कोण निघालंय घराबाहेर, म्हणजे कुणी बाहेर चाललंय का। राजा काका इतक्या साऱ्या बॅगा का भरलेल्या आहेत। यावरती राजा काका आणि आजी काही बोलत नाही। तितक्यात रागिणी येते आणि म्हणते, आकाश मी सांगते तुला, मी हे घर सोडून चाललेली आहे। यावरती आकाश म्हणतो, अत्तू तू असं का करतेस, आत्ता का तू घर सोडून चाललेली आहेस। यावरती रागिणी सांगते, कसं आहे ना बाळा, 7 वर्षापूर्वी हा सगळा प्रकार घडला, म्हणजे तुझे आई बाबा ॲक्सिडेंटमध्ये गेले, माझे दादा बहिणी ॲक्सिडेंटमध्ये गेले,
त्यानंतर सगळ्या घराची उघड्यावरती पडलं. मग मी जबाबदारी सावरायला पुढे आले. 7 वर्षामध्ये तुला आईचं प्रेम, या घराला घरपण आणलं, बिझनेस नावारूपाला आणला. पण आता तू बरा झालायस बाळा. आता तू बरा झालायस, सगळं हँडल करण्याची तुझ्या क्षमता आलेली आहे. प्रत्येक निर्णय तू ठामपणे घेत आहेस. मग आता माझी काय गरज आहे? माझं इथे जे काम होतं ते पूर्ण झालेलं आहे. आता मला माझ्या घरी जाऊ दे. म्हणून माझ्या फॅमिलीसकट मी माझ्या घरी निघाले. आकाश म्हणतो, आत्या तू काय बोलतेस? हे घर पण तुझंच आहे ना? मी कधी तुला काही बोललो का? हे घर पण तुझंच आहे आणि आपलं सगळ्यांच्या घर सोडून तू कुठे चाललेली आहेस? आत्या असं काही करू नको, असं म्हणत आकाश आता रागिणीला समजवत असतो. पण रागिणी आता तिचा डाव खेळतच असते. तोपर्यंत इकडे आता मानसी सांगते, ताई थँक्यू. म्हणजे आज तू माझ्यासाठी जे काही केलंस ना, म्हणजे ॲक्सिडेंट पूर्वी आणि ॲक्सिडेंट नंतर तू माझ्यासाठी जे काही करतेस ते माझ्यासाठी खूप आहे. भूमी म्हणते, ॲक्सिडेंट पूर्वी म्हणजे काय तुला म्हणायचं आहे मनू? मानसी थोडीशी गडबडते. मानसी म्हणते, अगं तसं नाही, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की त्या आधीची भूमिताई आणि आत्ताची भूमिताई दोन्हीमध्ये मला खूप फरक जाणवतोय. पण या दोन्हीमध्ये फरक असला तरी माझी ताई माझ्यासाठी वाटेल ते करू शकते हे मात्र मला समजलेलं आहे. त्यावरती भूमी सांगते, मी तुला एक गोष्ट सांगू का? म्हणजे तू लग्न होऊन त्या घरात जाशील. अथर्व खूप चांगला मुलगा आहे. मी त्याला ओळखलेला आहे, पारखलेला आहे. तो खूप चांगला मुलगा आहे. तो तुझ्यासाठी योग्य मुलगा आहे. पण तो आकाश, त्याच्यापासून जरा जपून राहा. आणि फक्त तूच नाही तर अथर्वला पण सांग त्याच्यापासून जपून राहायला. मला असं वाटतंय की तो त्या घरातला नासका आंबा आहे आणि त्यापासून तुम्ही जितकं लांब राहाल तितकं चांगलं आहे. यावरती मानसी म्हणते, ताई तू काय बोलतेस? खरं तर आकाश आणि ती जिजू म्हणणार असते, पण ती अचानक थांबते आणि आकाश खूप चांगला मुलगा आहे ग. त्यावरती भूमीला सगळ्या घटना आठवतात आणि ती म्हणते, मनू तू खूप साधी आहेस ग. तुला ही दुनिया कळत नाहीये. आणि तिला आकाशबद्दलचं सगळं आठवतं. म्हणजे आकाशने कसं आपल्याला जवळ करण्यासाठी सगळं नाटक केलं आणि आकाशबद्दल रागिणीने कसं काय काय आपल्याला सांगितलं, किंवा रागिणीने आकाशच्या चुका लपवण्यासाठी काय काय केलं, हे सगळं भूमीला आठवत असतं. आणि ती म्हणते, मी तुला सांगते ना, मी तुला सांगते ते तू ऐक. खरंच तुला मी सांगते आहे, या सगळ्यामध्ये तो चांगला मुलगा नाही आहे. त्याच्याबद्दल जरा जपून राहा. कारण तो जितका दिसतो तितका साधा नाही आहे. तो आपल्याला या सगळ्यामध्ये अडकवेल सुद्धा आणि तुम्हाला पण अडकवेल. असं म्हणत आता भूमी आकाशबद्दल वाईटच बोलत असते. मानसी विचार करते, खरं आहे ना आकाश जिजू, तुम्हाला ताईचं मन जिंकण्यासाठी खूप काही करावं लागणार आहे. तुमच्या प्रेमाची ही परीक्षाच आहे. तुम्हाला साधं सोपं सरळ काही मिळणारच नाही. तोपर्यंत इकडे आता आकाश सांगत असतो, आत्या काय बोलतेस तू हे? यावरती रागिणी म्हणते, नाही आकाश, माझा निर्णय झाला आहे. आकाश म्हणतो, आत्या हे घर पण तुझंच आहे ना? आत्या म्हणते, या घराला गरज होती तोपर्यंत मी इथे थांबले, पण आत्ता नाही, आता मला जाऊ दे. असं म्हणत नाटकी रागिणी नाटकच करत असते आणि ती आई योगेश्वरीच्या इकडे जाते आणि सांगते, आई योगेश्वरी, आत्तापर्यंत मी हे घर नीट सांभाळलं. यापुढे या घराचा हक्क तुझ्यावरती. तू या घरावरती कृपादृष्टी ठेव. आई मला आशीर्वाद दे. त्यावरती आकाश म्हणतो, अगं आजी तू तरी सांग ना, आत्या अचानक अशी काय निघाली? मला तिची गरज आहे. मला तिचा आत्मविश्वास मिळवायचा आहे. मला या सगळ्यामध्ये कॉन्फिडन्स जरी मिळाला असला तरी तिची भक्कम साथ पाहिजे आहे. तिचा पाठिंबा हवे, इमोशनल सपोर्ट हवे. यावरती आजी म्हणते, मला तर काही कळतच नाही, माझं डोकंच चालत नाहीये. म्हणजे एका संकटातून बाहेर यावं तर दुसरं संकट आपल्यासमोर हाजीर असतं. मला खरंच काही कळत नाहीये गोष्टी कशा चालल्यात ते. आपल्याला या सगळ्यामध्ये रागिणीला थांबवायला पाहिजे, पण रागिणी काही ऐकायला तयार नाहीये. आजीचं डोकं चालत नसतं, आकाशला काही कळत नसतं, रागिणीची नाटकं चालूच असतात. रागिणी म्हणते, आई आता मला या सगळ्यामध्ये तू थांबवू नकोस, मला या सगळ्यामध्ये अडकवू नकोस, मला खरंच जाऊ दे. असं म्हणत रागिणी सांगते, अभिजित चल आणि एक काम कर, इथल्या सगळ्या चाव्या वगैरे यांच्या ताब्यात दे. इकडे आता आकाश येतो आणि राजा काका, राजा काका तू तरी सांग की काय चाललंय हे सगळं? म्हणजे तू तरी तुला समजाव ना, या सगळ्यामध्ये ती अचानक का असा निर्णय घेते? आणि अचानक आकाशला आठवतं की या सगळ्यामागे मी अभिजितचं डिमोशन केलं, हा तर हेतू नसेल ना आत्याचा जाण्याचा. आकाशच्या लक्षात येतं की मी ज्या वेळेला अभिजितचं डिमोशन केलं होतं आत्याला खूप त्यावेळेला वाईट वाटलं होतं आणि या सगळ्यामुळे कदाचित आत्याने घर सोडण्याचा निर्णय घेतला की काय? आकाशला गोष्टी आठवतात आणि तो म्हणतो, आत्या मला एका गोष्टीचं उत्तर दे. मी इकडे
अभिजितचं डिमोशन केलं आणि त्यामुळे तू हे घर सोडून चाललेस का? आत्या, मला सत्य समजलंच पाहिजे, असं म्हणत तो रागिणीला प्रश्न विचारतो. रागिणी निरुत्तर होते. कारण तर हेच असतं, पण याला काय सांगायचं? आता मात्र रागिणीने डाव खेळलेला असतो. आकाश म्हणतो, बोल. आकाशला सत्य समजतं. रागिणीचं खरं रूप पण समोर येतं की आपण अभिजितचं डिमोशन केलं म्हणून ही घर सोडून चालले. रागिणी इकडे तिकडे पाहायला लागते, पण आकाशने रागिणीला अचूक पकडलेलं असतं. रागिणीची चोरी आकाशने पकडलेली असते. इकडे आता पुन्हा एकदा भूमी आणि आकाशची भेट होते. आकाश भूमीच्या जवळ येतो आणि म्हणतो, कसं आहे ना, आता तर लग्न ठरलेलं आहे, आपले संबंध जोडणार आहेत, मग आपण एकमेकांशी मैत्री करायला काय हरकत आहे? या लग्नाच्या निमित्ताने आपण सुद्धा मैत्री करूया का? असं म्हणत तो आता भूमीच्या जवळ येतो. भूमी चिडते आणि म्हणते, बघ, हे लग्न जरी होणार असलं ना तरी तुझं कधीच ना तर जुळणार नाही. मी तुला चांगली ओळखून आहे. माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार, माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केलास तर खबरदार, असं 3-4 वेळा म्हणत भूमीच आकाशच्या जवळ जाते आणि जवळ त्याला चिटकायला येते. आकाश एकदम स्तब्धपणे उभा राहतो. माझ्या जवळ येऊ नको, माझ्या जवळ येऊ नको, असं म्हणत भूमीच त्याच्या जवळ जात असते. आकाश हे सगळं पाहतो, गप्पपणे हे सगळं बघत असतो. भूमी आणि आकाशची लव्ह स्टोरी कशी सुरू होणार, रागिणीची नाटकं कशी थांबणार, पाहणं फारच रंजक ठरतं.